मी संडेची वाट मंडे पासूनच बघत असतो. कधी एकदा संडे येतोय. संडेला चिकन खायचं, मटण खायचं, मासे असे तोडायचे आणि मग बायकोच्या खुशीत अख्खी दुपार अशी रोमॅन्टिकपणे घालवायची. आणि मग लगेच बरोबर रात्री 8 वाजता हास्य जत्रा बघायची. म्हणजे काय, संडे खलास, एकदम संडे फन डे. अजून काय पाहिजे जिंदगानी में, और क्या चाहिए बाबा. यही तो सुख है, यही तो हॅपीनेस है. आज तो हॅपीनेस मी आजमावणार आहे. ओंकार ऐकतोस का? अगं आता बोलली नाहीस तर कसं ऐकणार मी रसिका. तू बोलायला पाहिजेस मग मी ऐकणार. मी काय म्हणत होते माहितीये का? आता हे ऍडिशन कशाला? काय कशा? बोलू? आपण दोघेच आहोत की नाही इथे. मी ऐकणार आहे, तू बोलणार आहेस. मग जर बोलणारी तूच आहेस तरी मी काय म्हणते कशाला? बोल ना, थेट होऊन जाऊ दे. हो. डायरेक्ट संडे आज, आज सगळं थेट डायरेक्ट. तेच ना सांगते तुला मी. ते बोल. आय एम ऑल इयर्स. अगं सांग ना. टॉक टू मी इथे बघ. बोल. थांब ना जरा, तू थांब ना. मला अरे बोल ना. मी विसरले काय सांगायला आलं होतं ते. ऍडिशन घेतल्यावर हे असं होतं. काय ऍडिशन घेतलं मी? एकतर मला बोलूच दिलं नाही, तूच आपलं बडबड लावली आहे. मला बोलू दिलंस तर मला सांगता येईल काय म्हणायचं. थोडी मस्करी. महत्वाचं काहीतरी सांगायचं होतं रे. खड्ड्यात जा आता तू. अगर तुम मुझसे प्यार करती हो तो पलट के देखोगी. पलट पलट पलट. ओंकार हाय 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 मेरी अफगान जलेबी. मजाक कर रहा हूँ. किती फिल्मी आहेस यार तू. पिक्चर नाही देखती तुम. गप्प बस. मला माहिती आहे तुला काय बोलायचं होतं. काय? आय लव्ह यू. हट हट बोलतेस तू आय लव्ह यू ला. बऱ्या रिप्लाय देतात का मला बाकीच्या पोरी. नाही अगं मस्करी करतोय. ये आपण आजचा संडे एकदम असा फन डे करूया. मला खूप काम आहे. मग माझ्या कामाचं काय? तुझ्यासारखं मार खाणारच तू. आई सारखा आवाज येतो का रे? अरे तुझी आई चाली यार. गेला यार माझा संडे यार. असं वागणार आहेस? आपण लपूया. रसिका दारू गडगड. आई अगं काय हो? रडतेस का तू? ये बस इथे. आई काय झालं? शांत हो बरं. रसिका अचानक कशी काय आलीस तू आई? रसिका रडू नकोस ना आई. काय झालंय? काय झालंय? हा ए ओंकार का हे बघ मी रडते आणि हे लपताय रसिका. जाऊ बाई बापू इकडे बस. काय बस. चला चपला घाला पटकन मॅट्रिमोनियल मध्ये जाऊ. माझं नाव नोंदवून टाका. मला लग्न करायचंय. चला. आई काय आई अगं काय बडबडतेस तू? बरी आहेस ना तू? बाबा घरी आहेत त्यांचं काय? कंटाळा आला त्या माणसाचा. मला नाही राहायचं त्या माणसाबरोबर. मला दुसरं लग्न करायचं. जावई बापू मला दुसरा नवरा हवा. मला नाही राहायचं त्या माणसाबरोबर. सासूबाई काय 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 झालंय काय? असं असं करून कसं कळणार आहे? काय झालंय? जावई बापू रसिका अगं मी रस्त्यातून चालले होते. दळणाचा डबा असा कडेवर होता. तर एका गुंडाने मला छेडलं ग. शिट्टी मारली माहिती. मग आता मी काही करू दे. त्याला मारलं तर काय बिघडलं यार? तू मारलंस ओंकार? काय झालं? काय झालं? काय झालं काय? एकाच वाक्यात 2-2 विनोद कसे करायचे ना तुमच्याकडनं शिकावं. म्हणजे काही नाही. म्हणजे तुम्हाला गुंडांनी छेडलं हा पहिला विनोद आणि तुम्हाला गुंडांनी छेडलं हा दुसरा विनोद. गप ना ती रडते. सॉरी मला हो सॉरी. मी त्या गुंडांच्या वतीने मी माफी मागतो. माफी मागता? बरं मग गुंडांची माफी मागतो तुम्हाला छेडलं म्हणून. आता मला छेडलं तर माझ्या नवऱ्याने त्यांना ओरडायला पाहिजे ना. तर माझ्या नवऱ्याने शेपूट घातली आणि पळून गेला. मला दुसरं लग्न करायचं. आई मला नाही करायचं त्या माणसाबरोबर. असं कसं करतील ग बाबा? असे पळून कसेच काय जातील? असतील ना ते. कुठे गेले बाबा? ते अरे आओ ना अभी. हाँ बाबा आले. आऊंगे क्या अभी? अभी आऊंगे. हाँ ये मेरी महबूबा को छेड़ते हैं. हाँ आऊंगी क्या अभी?
मेरा ये कली नहीं दिखेंगे तो ये लगे सिटी या, 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 या. ये वह करेंगे मैं यात या बाबा. झाला अर्धा तास झाला ते गुंड मला छेडून पळून पण गेले आणि हे आता शिव्या घालतायत त्या माणसाला एका अबला स्त्रीवर अन्याय होतोय छेडली जाते आणि हा माणूस पळून जातो याला काय अर्थ नाही रसिका? नाही, गाई मी बोलते ना बाबा कसं? बाबा काय आई काय सांगते तुम्ही असं कसं पळून गेलो तुम्हाला काहीच वाटत नाही का हो पळून नको जाऊ तर काय करू मला सांग म्हणजे तुझी आई कशी आहे सुंदर आहे मोठी मोठी सुंदर आहे आहे, ही सुंदर आहे आहे. मला सांग कशी का ही मारकुटी बाई रस्त्यातून जाताना नेहमी 4 माणसांना मारते की नाही मारते ही जेव्हा त्यांना मारते तेव्हा 2 फटके मला लागतात मी पळू का नको पळू पळायला हवं की नाही बरं ही ज्यांना मारते ती माणसं हिला सॉरी बोलतात बाजूला होतात मला बाजूला घेतात मला 4 फटके मारतात मी काय करायला हवं तुम्ही मी काय करायला हिला भान नको राहिला तुला भान नको काय कसं? करायला मुळात का भान राहायचं मुळात या अबला स्त्रीला त्या गुंडांना मारावंच का लागतं कारण माझा पुरुष शेमट आहे तो काहीच करत नाही त्याने हात उचलायला पाहिजे ना लग्नाच्या वेळेस लग्न केलं ना ह्यानी सप्तपदी घेताना संस्कृत मध्ये काय म्हणाले होते की या बाईचं मी रक्षण करेन केलं ती भाषा मला तेव्हा कळली नव्हती पुढे जेव्हा कळली तेव्हा परिणाम पण कळले बघ पण मुळात है की नाही? या स्त्रीचं रक्षण करणं ही जबाबदारी आहे ना बरं. आता हा माणूस माझ्या शिलाचं रक्षण करू शकत नाही तर मी हात उचलला तर काय बिघडलं मारलं तर काय बिघडलं हा? मारलं तर काय बिघडलं छेडलं ग मला काही छेडलं बिडलं नाही हिला काही छेडलेलं नाही मुळात कोणाची हिंमत आहे हिला छेडायची हिंमत सोडा गरज काय त्याला हिला छेडायची म्हणजे तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे बघून कोणी शिट्टी वाजवणार नाही मुळात त्याने शिट्टी वाजवलीच नव्हती शिट्टी वाजवली होती त्याने शिट्टी वाजवली नव्हती त्याने शिट्टी गिळली होती काय शिट्टी गिळली होती म्हणजे बेटा काय मी सांगतो जाऊ बापू इकडे या बस सांगतो बस म्हणजे तू बस तू सांगतो गिळली म्हणजे मला नाही तुमच्या बाजूला बसायचं नको अगं बस. बस ना मी सांगतो मी त्याच्या मित्राला विचारलं म्हटलं ए काय हा ए आदमी असा चेहऱ्यावरून चांगला दिसतो हा चांगल्या घरातला दिसतो याने माझ्या बायकोकडे बघून शिट्टी का मारली याला शिट्टीच मारायची होती माझ्या बायकोकडे बघून का मारली शिट्टी मारायची होती ना एखाद्या माझ्या बायकोकडे बघून का मारली आहे की नाही मी त्याला विचारलं त्यावर त्याचा मित्र असं म्हणाला की त्याने शिट्टी मारलेली नाहीये अच्छा त्याने शिट्टी गिळलेली आहे हा. आणि तो शिट्टी गिळली आहे डॉक्टर अग्रवाल कुठे राहतात असं विचारत होता हे करत होता तो. हे बघ त्याच्या मित्रांनी सांगितलं आणि ह्यांनी ऐकलं तो भामटा आणि हे अजून बिंडोग मला सांगा त्याने एवढं सगळं विचारलं की मी शिट्टी गिळली आहे आणि डॉक्टर अग्रवाल कुठे राहतात हे एवढं सगळं तो बोलू शकतो शिट्टीमध्ये का नाही बोलू शकत कसं कळलं नाही एक मिनिट का नाही कळू शकत कसं कळतं का नाही कळू शकत हेच वाक्य बोलला हे कशावरनं मला सांगा जेव्हा कुकर शिट्टी वाजवतो तेव्हा बरं बायकांना कळतं कुकर म्हणतोय माझ्यातला भात शिजलाय भात नरम होईल गॅस बंद करा हे कसं कळतं हे कसं कळतं आई वेगळं? मला हे बाबांचं पटलंय पटलं? म्हणजे थोडस तरी लॉजिकल आहे हे हा. ये. घे तुला बापाचीच बाजू घे ग अगं मला ना खरंच असं वाटतं काहीतरी ना मला मुलगा जावा अगं काही बोलतेस तू आई नाही आता. रे बरोबर आहे ठीक आहे नको घेऊस माझी बाजू आहे माझा जावई आहे माझ्यासाठी गंभीर उभा आहे हा. जावई बापू तुम्ही ना ऐन वेळी कच खाता बाबा कचकटा केवढ्या जोरात मारला तुम्ही सॉरी आहे की नाही माझ्या पाठीशी तुम्ही? हा मी आहे असं मारू नका आहे मी तुमच्या Sorry. पाठीशी Sorry. आणि ओ सासरे बुवा काय बोलताय तुम्ही हे ते मुलांची शिटी आणि कुकरची शिटी हे कसं काय कम्पॅरिझनच नाही होऊ शकत हा. आणि मुळात सिटी मधनं कोणतरी एक बोलतंय हे कसं काय म्हणजे काय? काय आणि जर शिटी वाजवली मला विश्वास नव्हता पण आता तुम्ही पण म्हणताय की शिटी वाजवली आहे तर तुम्ही जाब नको विचारायला त्यांना हा. मुळात मला जाब विचारायचाच नव्हता हे बघा जावई बापू लक्षात घ्या नका नाही मी तत्वांचा माणूस आहे मला त्या माणसाशी तात्विक चर्चा करायची होती मला त्याला विचारायचं होतं की जर तुला हिला छेडायचं होतं तर शिट्टी का मारलीस धक्का का नाही मारला बाबा हिला छेडायचंय ना शिट्टीने पुरेल धक्का का नाही मारला हे बघ. धक्का बुक्की का नाही केली हे बघ. मला तात्विक चर्चा करायची गप्पा होती बसा एक नंबरचा पळपुटा माणूस आहे बेटा, जावई बापू मला दुसरं लग्न करायचंय माझ्यासाठी उत्तम दिसणारा मुलगा शोधा हा? असा छान असा शेअरिंग केअरिंग वाला असा अरेला का रे असा करणारा माणूस शोधा हे असा नेमलट नको मला आई. बेटा नेमळत म्हणते मला नेमळत म्हणते अगं तू म्हणतेस थांबा, मुलगा थांबा. शोधा इतकं सोपं नाहीये का ते हा. आणि ते शेअरिंग केअरिंग वाला तर अजिबातच सोपं नाही हो की नाही ओंकार तू माझ्यावर काय ते
आमचं बघ ना तू, डोळे नको मारू आता. अगं म्हणजे बघ ना, आपले बाबा मारामारी करू शकत नसले ना तरी किती प्रेमळ आहेत. हा, हा? हा. इतकी वर्ष आपल्या दोघींची किती काळजी घेतायत, तुझ्यावर नाही, किती बघा. प्रेम करतायत. हो, हो. आणि कसं ना, लग्नाच्या गाठी ना या परमेश्वराने स्वर्ग बस रसिका. बस त्यांना कळलंय आता. नाही 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 कळलं नाही. ज्या गाठींबद्दल ही बोलली त्या गाठी मला सोडायच्या आहेत. बाबा आओ. तुम्ही नाही एक आता मिनिट. तुम्ही- मला सोडायचे नाही, ए इमोशनल डोंगर. सांभाळते ना. अगं, त्याला सांभाळू. बाबा नको ना. नाही गं, नाही. काय बोलले नाही, तुला नाही. नाही, आता जे आहे. डोंगर बोलले गं. आता रडायचं नाही. अरे थांबा ना यार. बेटा रसिका ही आहे, ही इमोशनल डोंगर आहे. चुकेलं की रडते, चुकेलं की रडते, कोणी दिसलं की मारते. आहे. नाही गं. ए इमोशनल डोंगर. तुला लग्न करायचं हो, तुला लग्न करायचं हा. ह्यांना सांगितलं शोधायला हो लग्न लावा. हा. शोधा लग्न लावा. शोधा माझ्यासाठी मुलगा शोधा. शोधा. जावई बापू मुलगा शोधा. हा, शोधा. काय? हिच्यासाठी मुलगा शोधा. मला काय माहित नाही. मी चाललो हिच्यासाठी बाबा. चालली मुंगी बाबा, चालली पळून. डब्यातली साखर संपवली आणि मुंगी चालली पळून आपल्या वाटेनं. कोण आहे मी? संपवली साखर. मी कोण आहे? मुंगी. मुंगी आहे, मुंगी तू मुंगी कोण आहे? साखर. हो. आणि मी तुला कितीही खाल्लं तरी तू संपलीस. मी चालतो. आई. आई आई. सासूबाई. आई. ए, कसं सासूबाई. कसं बोलले बाई? सासू- माझ्यासाठी दुसरा मुलगा शोधा. आ, मला ना तोंडे बघायचं आहे माणसाचं. अहो, अहो, मी कोण आहे? अरे, अहो, बाबा, थांबा नको तुम्ही. ना. काय चाललंय? काय लहान मुलासारखे अरे, भांडणार? थांबा हो. आपण दुसरी आई शोधू. नाही ए, मला हो. नवरा तुमचं पाहिजे. काय चालू आहे दोघांचं? कळतंय का? काहीच विषय नाहीये आणि तुम्ही टोक गाठताय. मग काय? हे काय भांडणाचा विषय आहे का? मग? गप्प बसा तुम्ही आता. आई तू तर गप्पच बसा. अति करतेस यार आता तू आई. रसिका एक्झॅक्टली. आई अति करते. हो. तुम्ही मी अति करते हो, रसिका. करते. तसं नाही म्हणायचं करते. मला. काय आई. चुकलं माझं? काही चुकलेलं नाहीये. बरोबर आहे. हिचं बरोबर आहे. तुझं सगळं चुकलेलं. एक मिनिट बाई. काय जाऊ बापू तुम्ही मला सांगा काय गरज आहे आपल्याला त्या गुंडांशी 2 हात करायची? आता तो माझ्यावर नाही माझी तरी काय गरज आहे? छेड करतो. मी मारायचं नाही. मुळात त्याला का मारायचं? कोण आहे तो? गुंड आहेत ना ते. बरोबर तो गुंडा आहे. त्या गुंडाला काय गरज आहे हिला छेडायची? म्हणजे ही कोण आहे? हिला बघून तो का छेडेल? म्हणजे हिला का छेडेल तो? तुम्हाला काय वाटतं मला कोणी छेडू शकत नाही? का वाजवेल तो शिट्टी? थांबा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं जाऊई बापू एकदा माझ्याकडे बघा. तुम्हाला एकदाही वाटत नाही माझ्याकडे बघून शिट्टी मारावी? आई. मी वाटत नाही तुम्हाला अशी आकर्षक मोह रसिका. वाटत नाही? सांगा. अगं वाटत नाही? काय बोलतेस नाही आई? गैरसमज नाही आई. गैरसमज नाही. हो. मी एक पुरुष म्हणून विचारते. तुम्ही पुरुष आहात हा. आहात. माझ्याकडे बघून तुम्हाला शिट्टी मारावी असं वाटत नाही? अगं. आठवा लग्नाच्या दिवशी मी बदामी रंगाची साडी नेसले होते, नथ घातले होते, गजरा मारला होता. हो. तुम्ही मुंडावळ्यामधून सारखं माझ्याकडे सासूबाई असं बघत होता. नाही मी बघितलं. आई, काय नाही, बोलशील? नाही. एवढंच काय तुला बघायला आले होते ना तेव्हा माझ्याकडे बघून हे म्हणाले वा आई जितकी उत्तम मुलगी कशी असेल. म्हणजे पहिला टप्पा माझ्यावर पडला अहो होता. नाही ते असं बोलायचं असतं ते. नाही सासूबाई असं पण ते- वयाचं ते- अंतर म्हणून तरी तुझ्याशी लग्न केलं. नाही बरोबर ते- केलं ना? हे बोल ना काहीतरी यार. मी तू बोल ना. आई अगं वाटेल ते बोलतेस तू त्याच्याशी. नाही अगं, नाही, हे गैरसमज करू नको घेऊ. पुरुष म्हणून विचारते शिट्टी मारावीशी वाटते का नाही? अहो नाही सासूबाई असं का- खोटं बोलतायत हे. अगं. याचा अर्थ हे पुरुषच नाहीये. हो, हो. असा जगात एकही पुरुष नाही ज्याला माझ्याकडे बघून शिट्टी मारावीशी वाटत नाही. हो, हो, काय म्हणजे बोलताय? त्यांच्या मनात अशी चलबिचल होऊन असा ओठाचा चंबू अशी शिट्टी मारावीशी वाटत नाही याचा अर्थ हे पुरुष नाही. अहो थांबा फसवलं तू. सासूबाई. अहो मी तुमच्या टीम मध्ये होतो. तुम्ही थांबा जरा. एक माझ्यावर कधी आलं हे सगळं? म्हणजे ह्यांच्या दोघांचं सुरू होतं ना? तुम्ही विचार विचारा काय हो बोला ना काहीतरी. हो हे काय किंडी पकडून बोला काहीतरी. मी काय म्हणणार? हे ह्यांना छेडत होत्या. ह्यांना छेडत होते गुंड. मग? तेव्हा तुम्ही धडा शिकवायला नको त्यांना. हा धडा शिकवायला नको. ओंकार. परत जर रडवलं ना सासूबाईंना माझ्याची गाठ आहे आधीच सांगतोय. की आत्ताच्या आत्ता भांडण संपू आणि संडे एन्जॉय करू द्या यार मला यार. रसू बाबा रसू बाबा जाऊ बोलला का? सर, काय काय कसं बोललास तू बाबांची? हा ही पद्धत आहे बोलायची? ही पद्धत आहे का? हे बघ तुझ्या आई वडिलांची मी असं बोलत चालेल? नाही मान्य. डोळा मारू नकोस तुम्हाला आता. ही वेळ नाहीये डोळा मारून घेण्याची. गप्प बस. त्यांची चूक झालं असेल तर समजावायचंच ना. ही पद्धत आहे असं बोलायची? अगं, मी काय ऐकून घ्यायचं? आणि रसिका. तू त्यांना गप्प बस. तू त्यांना बोललास तू काय वेगळं वागतोस रे? काय वेगळं वागतोस? आई आमच्या ग्राउंड फ्लोअरला एक माणूस राहतो चव्हाण नावाचा. बाबा ऐका तुम्ही पण. काय बेटा, तो काय? चव्हाण जाता येता माझ्याकडे बघत असतो. टकामका बघत असतो. मी याला 100 वेळा म्हटलं एकदाही उलटून त्याला बोलला नाहीये का चिडला नाहीये त्याच्यावर? जावई बापू हो बोल ना. खोटं बोलतेय मी? खोटं बोलतेय का? रसिका, बोललायस तू त्या हे बघ, माणसाला एकदा तरी? अगं तू नाही बघत ग बाई तुझ्याकडे. का बघेल तुझ्याकडे तो? ताजमहल आहेस का तू? ए!
आई बघितलंस ना म्हणजे हे मला- मेरा बेटी ताजमहल, मला ओ किंमत- हे मेरा ताजमहल, वो तुमको नहीं होता है चव्हाण को कुछ बोलने को? पण नाही बघतच नाही तो. मी का लाज नाही वाटत? माझ्या मुलीकडे एक माणूस बघतो, त्याला तुम्ही दम नाही देऊ शकत? तुम्ही बोललात ह्या गुंडांना बोललात तुम्ही. मेरा बायको है पहलवान, ओ मैं नहीं मारेगा, वो मारेगा. तुम्हारा बायको है क्या पहलवान? है क्या? ए मेरा कचकड़िया का बाहुली है, कचकड़िया का बाहुली. ये इसको उंगली लगाएंगे, ये कचकड़िया का बाहुली टूटेगा. हाँ. इनको उंगली लगाओ, उंगली टूटेगा, बाहुली नहीं टूटेगा. काय बोलताय? तुम्ही घरी चला, तुम्हाला नहीं, बघते. मेरा मूल मुद्दा ये है. घरी चला. नहीं, तुमको ये नहीं लगता है वो चव्हाण को बोलने का? तू ना चुकलीस रसिका. हा. जावई बापू, तुम्हाला काय वाटतं परत पुरुष तुमच्या बायकोला छेडतो आणि हा. तुम्ही गप्प बसता? अहो नाही छेडत, मी तेच सांगतोय मगाचपासून तुम्हाला. रसिका, तुझी निवड चुकली. अहो, काय चुकली? आपल्याला हा नवरा नको. अहो, हा, आपल्याला हा नवरा. चल आपल्या घरी चल. बेटा हो, बरोबर. नाही, 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 एक मिनिट बेटा तू चल. नाही, अजिबात एक मिनिट, दोन मिनिट, बेटा तू चल. एक मिनिट सासूबाई मी नाही, तुमच्या नाही, टीममध्ये बेटा, होतो. बेटा, तू चल. तुम्ही मला असं हे नाही, करू शकत नाही, नाही तू प्लीज. चल, परत- चल, चल. डिंपल तू चल, चल, डिंपल. चल, चल. नाही, तू